पण आता शेवटचे शिल्लक आहेत मॅचेस त्यात आता खेळायला लागणारच आहेत. बस तेवढं. थँक्यू प्रवीण, नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सामन्यासाठी. चला वळूया आपण या चालू सामन्याच्या दिशेनं. सामना लवकर सुरू करा. नक्कीच काही टिप्स प्रवीणने दिलेल्या आहेत की या मैदानात थोडंसं नक्कीच मेहनत करणं गरजेचं आहे आणि जे कोणी जेवायचे असतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे. दिनेश पाटील असते तर नक्कीच एक गर्जना केली असते त्यांनी जेवणाची. जेवण अजूनही सुरू आहे त्यामुळे जे कोणी जेवायचे असतील तर व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचं जेवण आणि त्यानंतर थंड पेय देखील आहे. 4 षटकांचा सामना आहे. एका साईडला असेल वाघबेळ तर एका साईडला असेल पाणजू. हे दोन संघ आज पाणजूची यात्रा हनुमान जयंती आहे आणि नक्कीच गावातील जे प्रेक्षक पाणजू संघाला पाहत आहेत आज या ठिकाणी खेळताना तर नक्कीच एक अपेक्षा असेल की पाणजू संघ रिकाम्या हाती घरी येऊ नये ही नक्कीच हनुमंत चरणी प्रार्थना अनेकांची असेल. मात्र एका साईडला वाघवेळचा संघ देखील आपल्याला बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 35चा गोलंदाज वापरता येणार नाहीये. मात्र पॉवर प्ले देखील नसेल. फक्त तुम्हाला 4 खेळाडू हे 30 यार्डच्या आतमध्ये ठेवावे लागतील. बॉलर्स आणि कीपर पकडून टोटल 4. चला वेळ जास्त जातोय, वेळ जास्त वाया जातोय. 35चा कोण नाही. नंदू म्हणते 35चा कोण नाही म्हणजे आम्हाला टेन्शन नाही. फलंदाज आपण पाहतोय दिलीप भोईर. पंचांचा अधिकृत इशारा नॉन स्ट्रायकरला किशोर. गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतायत शॉट ऑफ लेन. पहिला फटका पुलचा फटका. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चौकार. 4 धावा. आपण पाहताय डॉक्टर स्मार्टी म्हणजेच डॉक्टर ज्ञानदेव डाकी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर काय स्टार्ट पाहिले आपण दिलीप भोईर यांच्या बॅट मधून हा चौकार. आणि दिलीप भोईर यांच्याविषयी माहिती पुरवायची गेली मित्रांनो तर हा एक आणखीन विक्रमादित्य मास्टर्स क्रिकेट मधला ज्याच्या खात्यावर 13 चेंडू आणि 50 धावेचा विक्रम आहे. यावेळेस चेंडूला फक्त कट केलं गेलं. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड करतो डॉक्टर स्मार्टी. एक धाव या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. संघ पोहोचला गेला तो 5 या धाव संख्येवर. त्यानंतर मित्रांनो मास्टर्स क्रिकेट मधला आणखीन एक इतिहास दिलीप भोईर यांचा सांगायचा गेला तर सलग 5 चेंडू मध्ये 5 क्लीन बोल्ड हा देखील विक्रम दिलीप भोईर यांच्या खात्यावर आहे. पाणजू मास्टर्स चा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे गणेश मणेरा. कोणतीही चुकी होत नाहीये. झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का पाणजू मास्टर्सच्या संघाला. किशोर भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. फुल ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेट रिझन मध्ये ज्ञान चेंडूला फील्ड करतोय. मात्र फेकताना आपण पाहतो चेंडू हातातून निसटला गेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अपेक्षा असेल 4 षटकांचा सामना आहे. 50 ते 60 धावा या फलकावर लावल्या जातील. या प्रयत्नामध्ये आज आपण पाहतोय तर पाणजू संघाकडून अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. कारण पाणजू संघ आणि अग्रेसिव्ह क्रिकेट तर भरपूर लांबचा संबंध आहे. कारण नेहमी दिलीप भोईर म्हणा किशोर भोईर म्हणा जवळपास पहिल्या षटकाची सुरुवात सिंगल आणि डबलने नेहमी करतायत.
मात्र इथे काय पाहतोय पण तर सरळ आल्या आल्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत हे महत्वाचं आहे पाणजू या संघाला. फलकावर धावा लागले जात आहेत त्या 9 धावा. या मोसमामध्ये एकदा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळेस पाणजू संघानं वाघवेल संघाला पराभूत केलं होतं. मात्र तो इतिहास कागदोपत्री आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल याकडे देखील लक्ष असेल. ऑन साइडला फटका मोठा खेळायचा होता मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला कॉर्नरच्या दिशेनं. नंदू पाटील चेंडूला फील्ड करतात. फेकी पहा अचूक फेकी. धाव संख्या 11. पहिलं षटक 11 धावा फलकावर. मागचा सामना अफलातून इनिंग अफलातून पारी आपण पाहिली प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून. नक्कीच आणि आज सकाळपासून जर आपण पाहतोय तर मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये कितीही धावा असू द्या प्रमोद विषय म्हणायचं गेलं तर मला वाटतं 19 धावा हव्या होत्या मागच्या सामन्याचा. त्याहून दुसरा सामना जर आपण पाहिला मला वाटतं की 13 धावा हव्या होत्या त्यानंतर 18 धावा हव्या होत्या. तर शेवटच्या षटकामध्ये कितीही मोठा धावसंख्येचा आलेख असला तरी मात्र त्या धावा पूर्ण होत आहेत या मैदानावर. त्या कारणास्तव आतापर्यंत आपण पाहतो की धावा चेसिंग झालेल्या आहेत. मात्र बालकुम संघ हा पहिला संघ ठरला ज्याने धावा चेस केला नाहीत. सकाळपासून आपण पाहतोय तर 2 सामने आपण पाहिले. दोन्ही सामन्यामध्ये धावा चेस होताना आपण पाहिल्या. कोळचे संघाने धावसंख्या चेस केली. पांजूर संघाने धावसंख्या चेस केली. षटक क्रमांक 2 जयवन दिलीप आणि दिलीप एका साईडला दिलीप क्रमांक 1 एका साईडला दिलीप क्रमांक 2. आउटसाइड लेग स्टंप शॉट ऑफ लेंथ चेंडू बॉडीला रोल करून चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र तो यष्टीरक्षक नंदू पाटील यांच्या हातामध्ये. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 12. यावेळेस प्रॉमिसिंग म्हणता येणार नाहीये. शॉट ऑफ लेंथ चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न पुल सक्सेसफुल नाहीये तरी देखील मात्र या फटक्यावर मिळतील त्या म्हणजे काही धावा. एक धाव इथे अंकित केली जाईल. 4 षटकांचा सामना फलकावर धावा लागत आहेत त्या 13. यावेळेस तो लागतोय कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होतोय मात्र विकेट अजूनही घेतली जात नाहीये. काय संधी दिली जाते का? यस एक वेगळी रणनीती कदाचित 40चा खेळाडू आणायचा नाहीये एवढ्या लवकर वाघवेड्या संघाला. या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी गेम प्लॅन केला जातोय कारण प्रमोद यांची मागची इनिंग ही नक्कीच पाहिली असेल वाघवेड संघानं. त्या कारणास्तव मात्र दिलीपला पुन्हा संधी. ऑन साइडला पुलचा फटका. एलिमिनेशन खूप मोठं पाहायला मिळतं. चेंडू उंच आहे जवळपास. चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. 2 धावा 3 धावा. चौथ्या धावेसाठी शूट होईल का? डायरेक्ट डाईव्ह केली गेली. स्वतःची विकेट वाचवली दिलीपनं. 3 धावा. या 3 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा लागतात 16. षटक क्रमांक आपण पाहतायत 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. 4 षटकांचा सामना. 3 चेंडू शिल्लक आहेत. यस 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दिलीप आणि दिलीप ही जोडी आपण पाणजूर संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि खूप सुंदर आयोजन. मालजेपाडा मास्टर्स सर्वांकडून कौतुक होत आहे. कौतुकांचा वर्षा होत आहे मालजेपाडा मास्टर्स या संघावर. पुल ऑफ लेनचा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र जो फटका खेळायचा होता तो फटका कन्वर्ट झाला नाहीये. एकदा वेगानं पूर्ण केली. 2 धावा त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केला. 3ऱ्या धावेसाठी शूट होतोय. पुन्हा एकदा स्वतःला हवेमध्ये झोकलं. आपली विकेट शाबूत ठेवली. काय गडी बाद आहे का? नाहीये. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. मोठे फटके येत नाहीयेत मात्र तरी देखील आपण पाहतोय जर प्रत्येक चेंडूवर 2 धावा 2 ला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम या जोडीच्या माध्यमातून केलं जात आहे. संघ पोचतोय पाणजू मास्टर्स. धाव संख्या 19. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. पाणी हवं असेल पाणी कधीही तुम्हाला हवं असेल
त्या वेळेस तुम्हाला पाणी मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. तुम्ही फक्त कॉल करा, पाणी हवंय का. यस, ज्या वेळेस पाणी लागेल त्यावेळेस पाणी मागा, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चला या ऐकूया मधुर संगीत, त्यानंतर येऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. या संघाचा कमलेश मात्रे अध्यक्षाचा, केसरीनाथ भोई अध्यक्षाचा, प्रकाश ठाकूर कार्य अध्यक्षाचा, खजिनदार महेश मागेलाचा, सचिव भगवान पाटीलचा, उपसचिव कैलास मात्रेचा, छत्तीसगड उप खजिनदारचा, अध्यक्ष कमलेश मात्रेचा. थँक्यू धन्यवाद डीचे. आपण ऐकलत मित्रांनो आगरी समाज सामाजिक संस्थेचं मित्रांनो हे टायटल सॉन्ग. शेवटचे 2 चेंडू, षटक क्रमांक 2 स्ट्राइक एंडवर दिलीप. ज्या दिलीपची विकेट मगाशी आपण पाहतोय तर नंदूने घेतली नव्हती, एकदा वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी दिलीप शूट होतोय. अजूनही चेंडू फील्ड होत नाहीत. काय या 3 धावा होतील का. धावसंख्या 2 बाईच्या स्वरूपात या 2 धावा. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय जयवंत. आउटसाइड ऑफ स्टंप पंच मॉन्टी गोडेकर वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांचा, म्हणजे जवळपास नक्कीच थोडं हे षटक लांबलं जातं. पांढरू संघासाठी खूप महत्वपूर्ण हे षटक. स्ट्रेट अँड ड्राईव्ह बॅक टू द बॉलर चेंडूला खेळलं होतं. चांगला एफर्ट गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. 2 धावा इथे पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काय या 3 धावा होतील का. मात्र नाहीये. रनआउट केला जातोय दिलीप भोईर यांना. 2 धावा या शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या प्राप्त करतोय दिलीप. संघ पोचतोय 24 या धावसंख्येवर. मगासपासून आपण पाहत होतोय तर 40चा खेळाडू आत येऊ नये या कारणास्तव वाघवेळ या संघाचं गेम प्लॅनिंग सुरू होतं. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर दिलीपला एक संधी दिली गेली. त्यानंतर मात्र या तिसऱ्या धावेसाठी दिलीप शूट झाला, कारण दिलीपला देखील गेम प्लॅन काय आहे हा माहिती आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय आणि मास्टरची मास्टरकी काय आहे हे दिलीपला देखील तंतोतंत माहिती आहे. त्या कारणास्तव त्यांनी विचार केला की उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये एखादा 40चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं हे पाणजूस संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या 40च्या खेळाडूसाठी येण्यासाठी मी म्हणेल दिलेलं हे बलिदान आहे दिलीप भोईर यांचं. शेवटचे 12 चेंडू, मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंना अफलातून इनिंग खेळली होती पाणजूस संघासाठी, तोच खेळाडू प्रमोद भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेसाठी शूट होतोय. काय या 3 धावा होतील का. नाहीये. तिसरी धाव काढताना मात्र दिलीप रनआउट होतोय. धावा मिळतील 2. संघ पोहोचतोय पाणजू मास्टर्स, तो म्हणजे 35 या धावसंख्येवर. 35 लॉस ऑफ 2 विकेट, 3 विकेट ऑन द बोर्ड पाणजू मास्टर्स.
आत्ताची बुलेट कशी आहे? आता जी बुलेट आपल्या स्प्लेंडर सारखीच झालेली आहे. आता बुलेटला काही व्हॅल्यू राहिली नाहीये तशी. आताची जशी पूर्वीची लोक आणि आताच्या लोकात फरक झाला तशी बुलेटमध्ये फरक झालेला आहे. कॅच या ठिकाणी पकडा सुहास पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. चर्चा सुरू नाही, चर्चा सुरू नाही. ही चर्चा नक्कीच होणार आहे. जसा तुम्ही उल्लेख केला की नाक्यावर बुलेटचा आवाज यायचा आणि तुम्ही लगेचच तुमचे जे कामधंदे आहेत ते लगेच बंद करायचे का? तेव्हाचा प्रकार अलग होता, आताचा प्रकार थोडासा अलग असला का? उमेद दादा मगाशी एक तुमची चर्चा झाली मनीषची आणि तुझी. मनीषने तुला प्रश्न विचारला की मालजीपाडा संघाकडून जर चुकी झाली तर तुम्ही काय करता? शिव्या देता, बरोबर ना? तुम्ही म्हटलं मालजीपाडा मास्टर जवळ माझी एक अशी इच्छा आहे की एक सामना उमेश दादाला तुम्ही मॅच एक सामना खेळवा. ते किती आग्रह केला तरी उत्तर एक मॅच खेळवा. त्यानंतर उमेशला माहिती पडेल की मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणं, कॅच पकडणं काय असतं ते. नाही, मी एक मॅच खेळलो होतो प्रमोदला, पण ते माझा नजराचा प्रॉब्लेम असल्या कारण माझ्यातून चौका. म्हणजे उमेश तुझ्याकडे कारण आहेत. कारण आहेत, भरपूर कारण आहेत. भरत राऊत लेन्स बसवल्या की परत खेळतील ते. चालेल चालेल चालेल. त्याला लांबचं जवळचं सगळं दिसेल. भगवंत जवळ सगळी उत्तर लक्षात ठेव उमेश. आपल्याकडे सगळं तयार असतं. काहीही कारण सांगा, त्याला उत्तर आपल्याकडे आहे. धावसंख्या चला सामन्याच्या दिशेने वळूया. थोडंसं मनोरंजन देखील व्हायला व उमेश आमच्या सोबत मायक्रोफोनवर आहे. चर्चा सुरू राहील. धावसंख्या 35. सुहास बाद होतोय. शेवटचे 6 चेंडू. नंदू पाटील एक आणखीन टेनिस क्रिकेट मधील सर्वोत्तम उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर आणि नवीन फलंदाज येतोय. क्या बात आहे. तेजकुमार राऊत ही रणमशीन मात्र यावेळेस नंबर 2च्या या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये आपण या खेळाडूला पाहिलं नव्हतं, दुसऱ्या सामन्यामध्ये या खेळाडूला पाहतोय. त्या कारणाचा नक्कीच उल्लेख करावा असं वाटेल की पाणजू संघाची रणमशीन तेजकुमार राऊत स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, मात्र फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केली. आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत. वाईटचा इशारा. 1+1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. मिळतील या 2 धावा. धाव संख्या 37. येणारे 6 चेंडू वाघवेल संघासाठी जितके महत्वाचे आहेत तितकेच पाणजू या संघासाठी देखील महत्वाचे आहेत. स्ट्राईक एंडला प्रमोद, नॉन स्ट्राईक एंडला तेजकुमार राऊत. गोलंदाज तितक्याच ताकदीचा नंदू पाटील. ऑन साइडला हा फटका सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार षटकार. 6 धावा.
मध्ये देखील मच्छिंद्र भोईर यांच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आला होता आणि यावेळेस देखील या इनिंग मध्ये बहारदार चौकार, महत्वपूर्ण चौकार पाणजूस संघासाठी. या चौकारानं मात्र पाणजूस संघ 50 ओलांडतोय, तब्बल पोहोचतोय 52 या धावसंख्येवर आणि 53 धावेचं आव्हान दिलं जातं वाघबीळ या संघासमोर. येणारे 24 चेंडू 53 धावा करायचे आहेत. चला या वळूया आपण दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या दिशेनं. दोन संघ नायक, चला टॉससाठी या नारिंगी कॅप्टन प्रवीण गावड आणि कोलशेत कॅप्टन मोहन घरत टॉससाठी यायचंय. नारिंगी संघाचे कॅप्टन प्रवीण गावड येताना दिसत आहेत, कोलशेतचे देखील कॅप्टन मोहन घरत या ठिकाणी आलेले आहेत. चला टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया आपण. तर मी विनंती करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवंतदा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. थँक्यू. पाण्याची गाडी मैदानात जाऊ द्या. पाण्याची गाडी एकदा मैदानात जाऊ द्या प्लीज. पाणजू संघाला पाणी हवंय, गाडी घेऊन जा मैदानात. पाणी पोचेल. प्रिन्स मूवी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं संपूर्ण छायाचित्रीकरण पाहत आहोत आणि नक्कीच प्रिन्स मूवी या युट्यूब चॅनलचा देखील आभार व्यक्त करतोय. दोन कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल, एका साईडला असेल नारंगी तर दुसऱ्या साईडला असेल कोलशेत. म्हणजे एका साईडला विक्रमादित्य प्रवीण गावड ज्यांच्या खात्यावर 2000हून अधिक धावा आहेत, तर दुसऱ्या साईडला विक्रमादित्य मोहन घरत ज्यांच्या खात्यावर देखील 2000हून अधिक धावा आहेत. म्हणजे दोन्ही संघ हे जे आहेत मित्रांनो तुल्यमान संघ आहेत, समान ताकदीचे हे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे नक्कीच एक रफ अँड टफ मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय भगवंतदा पाटील यांच्या शुभ हस्ते. मोहनचा कॉल आहे, बॅटचा कॉल, बॅट येत आहे. यस, नाणेफेक जिंकतोच मोहन. लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. माझ्यापेक्षा चांगला मोहन खेळतो. मोहन त्याला हा मान काय म्हणतो बघा, प्रवीण म्हणतो की माझ्याहून श्रेष्ठ फलंदाजी मोहन घरत करतोय. क्या बात आहे मोहन. यस मोहन, निर्णय द्यायचा लगेच. आम्ही फिल्डिंग करतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे कोलशेत संघाचा आणि फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलं जातं नारंगी या संघाला. चला वळूया आपण या मॅचच्या दिशेने. त्यानंतर वळूया आपण नक्कीच एक हाय व्होल्टेज ड्रामा, म्हणजेच एक सर्वोत्तम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे कोलशेत आणि नारंगी या दोन संघामध्ये. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या ऐकूया आणखीन एक आपण मधुर आवाज मनीषजी पाटील. धन्यवाद भारतजी राऊत. आणि आगरी समाज सामाजिक संस्था म्हटलं तर भारत राऊत यांच्याशिवाय मात्र कुठली स्पर्धा पूर्ण केली जाऊ शकत नाही. गेल्या 7 वर्षांपासून प्रत्येक स्पर्धेंची खूप चांगली पद्धतीने काळजी घेतली जाते, कारण प्रत्येक खेळाडूंचा सर्व रेकॉर्ड तुमच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर घेऊन या, आपण मॅच ऑन करायचे, कारण यानंतर आम्हाला अजून 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. तर त्याचमुळे विनंती असेल की आपण लगेचच स्टार्ट करायचं आहे. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या म्हणजेच 53 धावा आणि बॉल्स असतील 48. टीम वाघबीळ स्पोर्ट्सकडे 24 मध्ये माफ करा 24 बॉल्समध्ये 53 धावांची गरज आहे. आणि आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स गणेश मणेरा आणि गणेश मणेराच्या सोबतीने तुम्हाला ज्ञानदेव डाकी तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानदेव डाकी नव्हते, त्याचमुळे मी तेच थोडासा आश्चर्यचकित झालो की अचानक ज्ञानदेव डाकी कशाला, कारण ते डॉक्टर आहेत आणि त्याचमुळे मात्र व्यवसाय नोकरी देखील सांभाळायची आणि सोबतच क्रिकेटसुद्धा खेळायचं आहे. तर आता पाहूया, चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा असणार आहे. गणेश मणेरांनी पाणजूचं मैदान गाजवलंय वाटतं, मला ही माहिती मिळालेली आहे. पण मात्र आता हे मालजीपाड्याचं मैदान गाजवतील का गणेश मणेरा लेट्सी, कारण गेल्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले होते आणि त्यानंतर म्हणतात ना की माणसाला जेव्हा ठेस लागते तेव्हा माणसाच्या खेळीमध्ये सुधारणा होत असते, माणसाच्या
मॅच ऑन करा प्लीज. काय हवंय? माणसाच्या वर्तनामध्ये नेहमीच फरक पडत असतो, तर तेच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर तुम्हाला मात्र पडदा टाकायचा असतो, त्या चुकांमधून काहीतरी शिकायचं असते आणि शिकून मात्र पुढे जायचं असते. तर एकदा संधी मिळाली आहे गणेश मणेराला, तर पाहूया पुढच्या संधीला तो आपलंसं करतोय का. त्या विपरीत आपण विचार केला तर जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेली आहे प्रमोदची. ॲज एक्सपेक्टेड जबरदस्त बॅटिंग प्रमोदची राहिली, ज्याच्यात 20 धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि सोबतच दिलीप भोईर यांच्या सुरुवातीच्या 16 धावा ह्या देखील तितकाच महत्त्वाच्या ठरल्या. त्याचमुळे पांडू स्पोर्ट्स संघाने 52 धावा या बनवलेल्या आहेत आणि आता 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. तर लेट सी, सामना तितकाच रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण मास्टर क्रिकेट म्हणजेच काय, नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट. जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडायचं तेव्हापासून या क्रिकेटपटूंनी क्रिकेटची सुरुवात केली आहे. आता चेहऱ्यावर रिंकल पडते तरी सुद्धा यांचं क्रिकेट थांबण्याचं नाव घेत नाहीये. जबरदस्त क्रिकेट कित्येक वर्षांपासून हे सर्व तरुण खेळत आहेत आणि त्यात माझीपडा या संघाने देखील पदार्पण केले अग्रिकी समाज सामाजिक संस्थेमध्ये. आणि काय ही आदरातिथ्य, कॅप्टनला ट्रॉफी, त्यानंतर मराठमोळा सन्मान, पुष्पगुच्छ, शाल, कलिंगड आणि सोबत सुरी आणि खेळी सुद्धा हे आपण कॅप्टनला दिलं. त्यानंतर सकाळी जे सर्व मान्यवर पाहुणे आले होते सर्वांना आपण खूप चांगल्या पद्धतीने रीतिरिवाजाने त्यांचा आदर सन्मान केलेला आहे. सर्व पाहुण्यांना खुश केलंय. त्यानंतर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि हे देखील एक जबाबदारीची जाणीव असणारी गोष्ट आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे भारत राऊतजी. बॉलर तयार, ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन बॉल होता. पुन्हा एकदा तीच चूक जी चूक पहिल्या सामन्यामध्ये केली होती गणेश मणेरांनी. पहिल्याच बॉलवर आक्रमक पवित्रा घेतण्याचा प्रयत्न झाला आणि त्या पवित्र्यामध्ये फसलाय गणेश मणेरा. बॅक टू पॅव्हेलियन. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. रमणच्या वतीने हा पहिला विकेट घेतला गेलेला आहे आणि जशी चूक गणेश मणेरा यांनी पहिल्या सामन्यामध्ये केली होती, पहिल्याच बॉलवर आक्रमक पवित्रा दाखवण्याची तीच चूक पुन्हा एकदा या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्या चुकीमध्ये वाघबी संघ कदाचित अडकेल, कारण गणेश मणेरा म्हणजेच काय तर एक पाठीचा कणा आहे वाघबी मास्टर्स या संघाचा आणि त्याचं जाणं म्हणजेच काय दबावामध्ये येणं वाघबी मास्टर्स संघाचा असं आपण म्हणू शकतोय. पण मात्र 11 खेळाडूंमुळे संघ जातोय, तर एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्यायचा आहे पांडू मास्टर्स या संघाने, कारण वाघबी मास्टर्स संघाचा एक्स्ट्रा मेंबर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्टेप आउट झाले ज्ञानदेव. यावेळेस बॉल तर जातोय स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जाईल का. 2 ला 3 धावांमध्ये बदललं जाते. काय जबरदस्त डेडिकेशन आहे आणि 3 ला 4 धावांमध्ये बदललं जाईल का पाहूया. त्या ठिकाणी आता फलंदाज बाद झालेला आहे आणि या 3 धावा धावफलकावर नोंद केल्या जातील आणि 3 धावांनी धावफलक सुरू होतोय आणि फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजेच लेग बायच्या या 3 धावा असतील आणि चौथी धाव पूर्ण करताना फलंदाज बाद झालेला आहे आणि आता 2 धक्के बसतायत वाघबी मास्टर्स या संघाला. देऊया एक डीजेला संधी आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती. धावांचा पाठलाग अचूकतेने पांडू मास्टर्स संघाने पहिल्या स्टेजमध्ये केला आणि त्या प्रथम फलंदाजी करताना 52 धावा बनवलेल्या आहेत 24 बॉल्समध्ये आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे वाघबी संघासमोर. आणि आता सेकंड इनिंगमध्ये रमणच्या माध्यमातून एक चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेले. 2 धक्के बसलेत वाघबी मास्टर्स संघाला आणि धावफलकावर धावा आहेत 3. सन्माननीय विशालजी म्हात्रे यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय MCC मास्टर्स या संघाच्या वतीनं. जितू पाटील, उद्याच्या दिवसामध्ये जितूचा चांगला खेळ पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा ठेवूया, कारण दुखापतग्रस्त आहेत असं आम्हाला ऐकायला आलंय. पण मात्र दुखापतीला आपण ठेवायचं बाजूला आणि खेळायचं उद्या आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. जितू राऊत यांच्यामध्ये उत्कृष्ट समालोचक आहेत, पण आज आम्हाला त्याचं समालोचन करण्याची संधी नाही मिळाली. ओव्हर द विकेट बॉलर तयार. यावेळेस क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, हलकंसं स्टेप आउट झाले. बॉलची उंची मात्र व्यवस्थित चेक केली गेली नाहीये. त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत रमणशी पाहायला मिळालेली आहे टीम पांडू
मास्टर्ससाठी. धावफलका पण धावा पाहिल्या तर आहेत फक्त 3. नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय ज्ञान आणि स्ट्राईक एंडला असेल बॅटर ज्ञानदेव. 3 बॉल्स फेकून झालेत. यावेळेस पाहिलं की बॉलची पिचिंग ऑफ स्ट्राईकच्या बाहेर आहे, पण मात्र बॉल हलकासा आतल्या दिशेने रोटेट देखील होतं. या गोष्टी देखील विचारात घेण्यासारख्या असतात आणि त्यामुळे दिसते तसं नसते म्हणून जग फसते. या चुकतीवर हा बॉल हाताळला गेलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत रमणची पाहायला मिळाले. फलंदाज मात्र अक्षरशः जखडून खेळतायत असंच वाटते, पण मात्र त्यांना खुलं व्हावं लागेल आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करायचा असेल तर. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलंय, बॉलला पाठवले लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलला कॅरी करेल, थ्रो करेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न केला जातोय, पण शेवटच्या क्षणाला तो नकार आणि फक्त एकाच धावेमध्ये फलंदाज थांबतायत. 2 धावांची एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल फेकून झालेले आहेत 5. बऱ्यापैकी अडवलेला आहे. चांगली सुरुवात या सेकंड इनिंग मध्ये पांजूळ मास्टर्स संघाची पाहायला मिळालेली आहे, कारण 2 फलंदाज वाघबी संघाचे जे खरंच महत्वपूर्ण होते ते झटपट बाद झाले आणि आता मात्र त्यानंतर तो आत्मविश्वास प्रबळ झालेला आहे पांजू मास्टर्स टीमचा. रमण बॉलिंग ट्रॅकवर असेल, स्ट्राईकवर असेल ज्ञान, ज्याने गेल्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा केली होती. जेव्हा संघ संकटात होता तो खेळपट्टीवर थांबला होता आणि मिन्नाची साथ त्याला मिळाली होती आणि त्याचमुळे त्याच्या संघाने विजय सुनिश्चित केला होता आणि त्याचमुळे खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. तर पाहूया खेळपट्टीवर थांबून ज्ञानचा खेळ कसा होतोय. तुर्तास या ठिकाणी गोलंदाज भाव खाऊन जातोय पहिल्या षटकामध्ये. पांजू मास्टर संघाचा रमण फक्त 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, पण व्यवस्थित बॅट आणि बॉलचं समन्वय होत नाहीये. डॉट बॉलची हाताळणी पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली वाघबी मास्टर्स संघाची 4 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 49 धावांची गरज. 18 बॉल्स 49 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी उमेश उमेश दादा पुन्हा एकदा आमच्याकडे येतात, कारण 4 ट्रॉफीज जे आहेत त्यातल्या मोठ्या ट्रॉफीमध्ये मी बसून स्वतः घरी जाऊ शकतोय. आमची इच्छा आहे की ज्यांनी टुर्नामेंट जो ट्रॉफी मारेल त्यांनी टेम्पो घेऊन यायला लागेल, म्हणून ट्रॉफ्या तशा ठेवल्यात. असा बसून गेला पाहिजे तो. दादा टेम्पो पण तुम्ही दिला तर बरं होईल, सगळाच तुमचा. टेम्पो आले, टेम्पोला आमचा कामधंदा थोडा बंद झाला आहे. टेम्पो आमचे अवेलेबल आहेतच, तुम्ही नुसतं सांगा बस. धन्यवाद धन्यवाद, नक्कीच. क्या बात आहे. ऑल इज वेल अशी टुर्नामेंट MCC स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या वतीने नियोजित केले गेलेले आहे. पांजूला टेम्पो कसा पाठवायचा? पांजूला टेम्पो जातो का? नाही जात. बॉलर तयार सुहास. पुन्हा एकदा हलकासा स्टेप आउट झाले. बॉलला एरियल रूट दिलाय जरूर, पण मात्र एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्याचा संकल्प घेतला होता आणि या 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा जात आहेत. 2 ची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. बघा सिंगल डबलने जास्त काय प्राप्त करता येणार नाही आणि त्याचमुळे मात्र वारंवार मोठे स्ट्रोक्स देखील शोधणं गरजेचं आहे. बघा शोधाल तर सापडेल. तुम्ही फक्त मनात तर जर आणलं तर तुम्ही प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्याचा आढावा घेऊ शकता आणि खाणाखुणा देखील तुम्ही अभ्यासात घेऊ शकता आणि त्यानंतर मात्र तुम्ही स्ट्रोक एक्झिक्यूट करायचं आहे, कारण ओपन ग्राउंड आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचमुळे तुम्हाला कधी कधी डेडिकेशनने खेळ करणं गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक ऑन साईडला पूल करायचा आहे. पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये. बॉल जाईल वाईड ऑफ मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, थ्रो करेल. तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होत आहेत हे दोन्ही बॅटर्स. ज्ञानदेव आणि ज्ञानची पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. या 2
च्या वाढीनं धावफलक पुढे सरसावतोय 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. बघा सिंगल्स डबल्सने टार्गेट मात्र छोटं होणार नाहीये, पण मात्र मोठे स्ट्रोक जर आले तर टार्गेट चेस डाऊन केलं जाऊ शकते. सकाळी जबरदस्त खेळ या दोन्ही संघांच्या वतीने तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालेला आहे, पण आता मात्र या सेकंड स्टेजला क्लिअर करून तुम्ही मात्र एका ट्रॉफीचे दावेदार होऊ शकता. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केले, बॉलला पाठवलंय पॉइंट रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी इनफिल्डच्या आत बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एकदा मिळते. आणि खूप चांगला उल्लेख भगवान पाटील यांनी केला की नंदूला आता येणं गरजेचं होतं, कारण आता तुम्ही जास्त वेळ घेतला जाईल तर नंदूचं येणं देखील तितकंसं फायदेशीर ठरू शकणार नाहीये वाघबी मास्टर्स संघासाठी. कारण 18 बॉल्समध्ये 49 धावा करायच्या होत्या आणि त्याचमुळे नंदूचं या क्षणाला खेळपट्टीवर येणं हे गरजेचं होतं. म्हणजेच काय कॅप्टन च्या मनामध्ये काहीतरी असेल, पण मात्र खेळाडूंकडून तसं तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर खेळाडूचं त्या वेळेला खेळपट्टीवर असणं गरजेचं आहे. 15 बॉल्समध्ये आता जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 3 धावा गोळा करायच्या आहेत. आता कुठेतरी डोकेदुखी वाढत चाललेली आहे वाघबी मास्टर्स या टीमची, पण गॅन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आपण तो विश्वास दर्शवू शकतो गॅनवरचा की जास्तीत जास्त धावा गॅनच्या वतीने पाहायला मिळतील. खरं तर हे मैदान गॅनसाठी तितकंसं उपयुक्त नाहीये, पण मात्र खेळाडू कोण जो प्रत्येक मैदानाला आपलंसं करेल आणि प्रत्येक सामन्यामध्ये तो आपल्या संघासाठी एक चांगलं खेळ करेल त्यालाच म्हणतात उत्कृष्ट क्रिकेटपटू. तर या ठिकाणी ज्ञानच्या खेळीचा फायदा होईल का वाघबी मास्टर्स संघाला, आणि तो अपेक्षित आहे कॅप्टनला. धावसंख्या 9 धावा, जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 44 धावांची. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलं, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कलेक्ट करतो आणि गॅनच्या खेळीचा अंत होतोय. आणि आता मात्र महत्वपूर्ण फलंदाज बाद होतो. रमणच्या वतीने हा कॅच कलेक्ट केला जातोय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. शकेल का तर पाहूया. 14 बॉल्स मध्ये गरज आहे 44 धावांची. 4 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 14 बॉल्स. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत सुहासने केलेली आहे, ज्याने 4 बॉल्स मध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय, तो देखील ज्ञानचा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन दी टोज बॉलला स्लाइस केलं, पाठवलंय थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये, बॉल मात्र थांबणार नाही, बॉल जातोय थर्ड मॅन बॉडीलाच्या दिशेने, पण त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो असल्या कारणाने बॉल थांबतोय. 3 धावा तर मिळतील. 4थ्या धावासाठी प्रयत्न नंदूचा असणार आहे. कदाचित या ठिकाणी कलेक्शन होणं गरजेचं होतं. यष्टीरक्षकाकडून ही चूक झाली, नंदूला बाद करता येऊ शकलं असतं, पण बॉल मात्र व्यवस्थित हातामध्ये कलेक्ट करता आला आणि त्याचमुळे या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. एकूण 4 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. 13 बॉल्स आणि 40 धावांची गरज आहे. बघा कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देत नसते, कारण प्रत्येक खेळाडू आपल्या संघाच्या विजयासाठी समर्पक प्रयत्न करत असतो. आताच्या घडीला पाहिले तर ज्ञानदेवच्या वतीने ते प्रयत्न पाहायला मिळालेले आहेत आणि नंदूची साथ तितकीच अपेक्षित असेल. पुन्हा एकदा ऑन दी टोज तशाच पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलला स्टॉप करेल, तोपर्यंत 2 धावा तर मिळतील आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. रन्स रिक्वायर्ड टू विन. 36 धावांची गरज 12 बॉल्स मध्ये. बघा कुठलंच आव्हान हे छोटं नसते, कुठलंच आव्हान हे मोठं नसते, मात्र तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर मात्र तुम्ही कुठलंही आव्हान आपलंसं करू शकता. आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मात्र तुमचा समर्पक खेळ खूप जास्त महत्त्वाचा असतो. मेहनत करावी लागणार आहे, कारण कुठलंच क्षेत्र नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही मेहनत करून विजयी होऊ शकता. प्रत्येक ठिकाणी तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, खेळ करा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे आणि मेहनत नसती तर त्या विजयाला देखील तितकंसं महत्त्व नसते. तर पाहूया
या संघर्षामध्ये कुठला संघ विजयी होतोय, वाघबी संघ की पाणजू? संघर्ष तर दोन्ही संघाचे समसमान पाहायला मिळालेले आहेत, कारण 40+ क्रिकेट म्हणजेच काय तर कॉम्प्रोमाइज कुठलाच केला जात नाहीये. प्रत्येक संघाला जिंकायचं आहे, ती ट्रॉफी आपल्या गावात न्यायची आहे आणि गावात नेताना सुद्धा प्रत्येक संघ मिरवणूक घेऊन जात असतो आणि कालच्या दिवसामध्ये राई संघाने ती मिरवणूक एन्जॉय केलेली आहे. खरं तर 23 अव्वल संघ आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहेत आणि त्या संघामध्ये सर्व संघांनी जिंकणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे. कारण आपण आढावा घेतला तर मालवणी मास्टर्स संघ या हंगामामध्ये चांगला खेळ केलेला आहे, त्यानंतर घोडबंदर मास्टर्स संघाने या हंगामामध्ये चांगला खेळ केलेला आहे आणि सोबतच बाळकुम संघाचा या हंगामामध्ये चांगला खेळ आहे, त्यानंतर मोरवा आणि राई. तर प्रत्येक संघाने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे आणि त्याचमुळे मालजीपाडा संघ थोडासा बॅकफुटला आहे, पण एकाच स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मालजीपाडा मास्टर संघाने पटकावलेले आहे आणि त्या उपविजेत्या पदाला उप काढायचंय आणि विजेतेपद हे फक्त ठेवायचंय. त्यासाठी उद्याचा दिवस त्यांच्याकडे आहे संधी होती फायनलसाठी, परंतु काही कारणास्तव हुकली. आणि वाघबीळच्या स्पर्धेमध्ये फायनलसाठी संधी होती, पण अंकुश दादा काय झालं वाघबीळला? मोठी कहाणी आहे ती, आपण उद्याच्या सामन्याच्या दरम्यान ती चर्चा करूया, कारण फायनल खूप महत्वाची असते. बघा, फायनल उद्या आम्हाला 2 षटकांची किंवा 1 षटकांची खेळवायची नाहीये, त्यासाठी 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. पहिला सामना उद्याच्या दिवसातला आम्ही 9:30ला स्टार्ट करू, जेणेकरून वेळापत्रक व्यवस्थित आम्हाला कंप्लीट करता येणार आहे. आयोजक या ठिकाणी 9 वाजता तयार असतात, कारण आम्ही आज देखील सकाळी आलो होतो तर 9 वाजता सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी तयार होते, पण मात्र उद्घाटन थोडंसं उशिरा झालं. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रमोद. चला, 12 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत, त्या म्हणजे 36 धावा. 12 balls 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक षटका मागे 18 धावा, म्हणजेच काय 2 मोठे स्ट्रोक प्रत्येक षटकात आले पाहिजेत. यावेळेस नंदूची ही ड्राईव्ह आहे, बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर झेपावतोय, थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण केल्या जातील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच ज्ञानदेव डाकी यांची आणि त्याच्या सोबतीला नंदूचं खूप चांगलं कॉम्बिनेशन जुळून आलेलं आहे आणि प्रमोदच्या पहिल्याच बॉलवर या 2 धावा गोळा केल्यात. आता 11 बॉल्समध्ये 34 धावांची गरज आहे. 11 balls 34 रन्स रिक्वायर्ड. प्रत्येक षटकामागे तुम्हाला कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, ते षटकार असू द्या किंवा चौकार असू द्या, कारण प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचंच आहे. तर एक वेगळी गोष्ट राहिली, पण प्रत्येक षटकामागे 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स येणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि नंदूकडे ते कॅपॅसिटी आहे, ज्याने किती मोठं क्रिकेट खेळलं आहे, प्रगल्भाचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याचमुळे त्या अनुभवाचा वापर या मालजीपाड्याच्या मैदानावर नंदूला करावा लागेल. राऊंड विकेट, बॉलर तयार, फुलटॉस बॉल आहे, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह बॉल जाईल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. ज्ञानदेव त्या ठिकाणी डेंजर एंडला असेल, ज्ञानदेवला परतावा लागेल आणि आता हा धक्का बसतोय वाघबीळ या संघाला. 3रा विकेट डाऊन, ज्ञानदेव फलंदाज बाद. वेगवेगळ्या पद्धतीचे होते आणि त्याचमुळे नंदू देखील थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळते, पण म्हणतात ना, ज्या ठिकाणी स्ट्रगल आहे त्या ठिकाणीच तुम्हाला सक्सेस मिळते आणि पाहूया स्ट्रगल मधून सक्सेस प्राप्त करेल का वाघबीळ मास्टर्सचा संघ. आता 10 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत, त्यामुळे 33 धावा. 10 balls 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजूनही ते भाकीत वर्तू शकत नाही की पाणजू जिंकेल की वाघबीळ. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर विकेट खेळायचा प्रयत्न झाला होता, बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही, जबरदस्त पेस जनरेट केलाय आणि त्या पेसला मात्र कुठेतरी कमी पडतोय नंदू आणि हा 3रा बॉल डॉट हाताला जातोय. 9 बॉल्समध्ये आता विजयासाठी 33 धावांची गरज. 9 balls 33. आव्हान मात्र अजून थोडंसं खडतर होत चाललेलं आहे वाघबीळ मास्टर्स या टीमसाठी. बॉलर तयार, प्रमोद, राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल जाईल अगदी सरळ रेषेमध्ये साईड स्क्रीनच्या जवळ, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन बॉलला स्टॉप करेल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करायची संधी मिळते. जबरदस्त बॉलिंग, नियंत्रित बॉलिंग आतापर्यंत हाताळलेली आहे गोलंदाज प्रमोदने
आता 8 बॉल्समध्ये 32 धावांची गरज आहे. 8 बॉल 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्कोर शीटवर धावा आहेत आता 21. पाहूया या पुढच्या 2 बॉल पैकी एक तरी मोठा स्ट्रोक्स येणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे, जेणेकरून तो दबाव रिलीज होईल वाघबी मास्टर्स या संघाचा. पुन्हा एकदा चांगला बॉल राऊंड लेग स्टंप मात्र डाऊन होते आणि त्रिपळीची सुरुवात. राकेश आल्या पावली परत विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर येतात नवनाथ आहेत आणि आता पाहूया 7 मध्ये 32 ची गरज असताना आव्हान थोडं होईना खडतर झालेलं आहे, कारण जो अभ्यास करायचा होता वाघबी मास्टर संघाला पहिल्या 3 षटकामध्ये तो अभ्यास तितकासा प्रॉमिसिंग नव्हता आणि त्यामुळे आता दबाव या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. आणि सुरुवातीच्या फलंदाजाने देखील निराशा केली. गणेश पहिल्याच बॉलवर बाद झाले, त्यानंतर मात्र जयाला देखील तितकंसं योगदान देता आलं नाही, ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या सामन्यामध्ये मिळालेला आहे. तर त्याच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या राहतात की गेल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने चांगला खेळ केला त्या या सामन्यामध्ये तसा खेळ मात्र खेळाडूंकडून होत नाहीये. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, बॉल मात्र या ठिकाणी चांगला हाताळला जातो. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 21 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्समध्ये 32 धावांची गरज. 6 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. आव्हान मात्र आता जवळपास कठीण होऊन बसलेलं आहे, पण मात्र अशक्य नाही. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे की 36 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत, 43 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याचमुळे तो जर अनुमान घेतला तर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये वाघबी संघाकडे देखील ती कॅपॅसिटी आहे की या 6 बॉल्समध्ये 32 धावा सहजतेने पूर्ण केल्या जाऊ शकतील. घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा येऊ आपण चर्चेसाठी. आता गेलो आणि मी लगेच आलो. ये मालजीपाडा है, या कुछ भी हो सकता है. जेवणाचं अजून कोणी बाकी असेल तर जेवण तयार आहे. रात्रीचं जेवण सुद्धा आत्ताच तुम्ही जेवलं तरी चालेल. विनंती असेल या ठिकाणी जेही प्रेक्षक आहेत, मान्यवर आहेत, खेळाडू आहेत, ज्यांना खरंच भूक लागलेली आहे आणि जेवणाची इच्छा असेल तर आपण जेवणाचा आस्वाद पुन्हा एकदा घेऊ शकता अशी नम्रतेची विनंती आम्ही मालजीपाडा संघाच्या वतीने करतोय. नवीन बॉलर बॉलिंग टाकून तुम्हाला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना दिलीप. 6 बॉल्समध्ये विजयासाठी आता गरज आहे 32 धावांची. 6 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच नंदू. पहिले 2 बॉल खूप जास्त महत्वाचे वाघबी मास्टर्स संघासाठी. ऑन साइडला ही आहे नंदूची पॉवर. बॉलला उडवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. दमदार षटकार, आपण का फटका. 440 Don't go anywhere. Match is still on. Stay tuned to Prince Movies. 5 बॉल्स मध्ये आता 26 धावांची गरज आहे. जबरदस्त पॉवर पॅक स्ट्रोक या ठिकाणी नंदूने खेचलेला आहे आणि खरं तर नंदूने दाखवून दिलेलं आहे की अजूनही सामना संपलेला नाहीये आणि आमचं अजूनही या महत्त्वपूर्ण डावामध्ये परत येणं बाकी आहे. तेच कुठेतरी नंदूच्या वतीने पहिल्या बॉलवर पाहायला मिळाले. 5 बॉल्स मध्ये 26 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार दिलीप. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे पण बॉल हवेच उंच चढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरवरून पुढे येतोय. त्या ठिकाणी मात्र कॅच कॅरी करताना थोडीशी चूक करतोय आणि ही चूक महागात पडेल का. येणारा येणारी वेळ सांगणार आहे. दरम्यान या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि जिंकण्यासाठी आता 4 बॉल्स मध्ये 24 धावांची गरज. 4 उत्तुंग षटकार ठोकावे लागतील नंदूला आणि तो कीर्तिमान प्रस्थापित केला जाईल का. ज्या कीर्तिमानासाठी मात्र तो ओळखला जातो. 6 बॉलवर 6 षटकार देखील कित्येक वेळा नंदूने ठोकलेले आहेत. पुढचा बॉल खूप महत्वाचा. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, मॅक्सिमम ह्यूज हिट, सिक्सर.
नंदूला बोट दिलं तर तुमचा तो हात पकडेल असा बॅटर आहे. आणि पाहूया आता ते 2 षटकारच खूप काही सांगून गेलेले आहेत. आणि 3 बॉलवर 3 षटकार आहेत. कारण कॅच सुटली त्या ठिकाणीच मात्र कदाचित स्वप्न भंग पावलेला आहे पांजू मास्टर्स संघाचा. 3 बॉलवर 3 षटकारांची गरज आहे विजयासाठी वाघबिळे मास्टर्स या संघाला. दिलीप वर मात्र आता प्रेशर ड्रायव्हर झालेला आहे कारण 2 षटकार त्याच्या वतीने खर्च झालेले आहेत. आणि दिलीपच्या माध्यमातून प्रयत्न देखील चांगला केला गेला होता नंदूला बाद करण्याचा, पण कॅच कॅरी करताना मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. पाहूया ती चूक महाग पडेल का पांजू मास्टर्स या संघाला. 3 बॉल्स 18 धावांची गरज. थंड बर्फ डोक्यावर ठेवून नंदू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय कारण त्याला माहिती आहे की जर आता दबाव घेतला किंवा मानसिक खच्चीकरण झालं तर माझ्या वतीने ते स्ट्रोक एक्झिक्यूट करता येणार नाही. त्याचमुळे प्रगल्भ अनुभव वापरून तो आता शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल्समध्ये 18 धावांची गरज. हा बॉल पुन्हा एकदा खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. 3 बॉल्स 18 धावांची गरज. दिलीप टू नंदू. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये, पण त्या ठिकाणी आता कॅच कॅरी करण्यासाठी क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि नंदूच्या खेळीचा अंत होत आणि स्वप्न धुळीस मिसळते वाघबिळे मास्टर संघाचं. विकेट डाऊन. बाजूला काढलेला आहे गोलंदाज दिलीपने आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नर एरियामध्ये पाहायला मिळाले. आता 2 बॉल्समध्ये 18 धावांची गरज आहे. 2 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मीननाथ येत आहेत. 2 बॉल्स 18 धावांची गरज. अजूनही तो विश्वास आहे वाघबिळे मास्टर्स संघाला की या 2 बॉल्समध्ये 18 धावे देखील कदाचित होऊ शकतील कारण क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण वेगवेगळे उलटफेर पाहिलेले आहेत. तर पाहूया दिलीप कशा पद्धतीने हा बॉल हाताळतोय. राऊंड विकेट. यावेळेस राऊंडी लेग्स दांडी गोल. फलंदाज बाद आल्या पावली. मीननाथ जातोय परत पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने. विकेट डाऊन. घरी होडीने जावं लागणार आहे कारण आता कदाचित पांजू मास्टर संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. एका बॉलमध्ये आता 18 धावांची गरज आहे जे जवळपास अशक्य झालेले आहे. आता प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न लगेच यायचा आहे कारण यानंतर आम्हाला अजून 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. त्याचमुळे विनंती असेल की आपण वेळेबद्दल सहकार्य केलं तर तितकंच आम्हाला सहकार्य मिळणार आहे कारण वेळ आणि खेळ कोणासाठी थांबणार नाहीये. तर पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने खेळ होईल या दिवसामध्ये. नक्की षटकं किती असतील ते आयोजक आम्हाला कळवतीलच, पण तुर्तास सामना ऑन ठेवा. एका बॉलमध्ये आता 18 धावांची गरज असेल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रयत्न. लास्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. स्टेप आउट झाली. बॉल जाईल वाईड ऑफ मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करेल तोपर्यंत मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि अशा पद्धतीने वाघबिळे मास्टर्स संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय आणि पुढची चाल करतोय तो म्हणजेच पांजू मास्टर्स संघ. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक वाघबिळे मास्टर्स. तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतलात, उपस्थित नोंदवलीत त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय वाघबिळे संघ आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याचं मूल्यांकन सुरू आहे. तर दिलीप भोईर यांचा आपण विचार करणार आहोत कारण जबरदस्त बॉलिंग शेवटच्या क्षणाला 2 विकेट्स मिळवलेले आहेत आणि जबरदस्त 16 धावांची सुरुवात दिलीप भोईर यांनी दिली. तर दिलीप भोईर यांना दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. दिलीप भोईर यांनी यायचे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.